नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर काल आपण सुप्रीम कोर्टानं जे काही डिक्लेरेशन दिलं मराठा आरक्षणासंदर्भामध्ये त्याविषयी अपडेट्स घेण्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्यामध्ये आपण सुनावणीविषयी त्याचबरोबर परीक्षा होणार की नाही आणि पुढील सुनावणीची तारीख केव्हा आहे या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी रात्री उशिरा आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्याचबरोबर आज सकाळी एक विद्यार्थ्यांची नैराश्यावस्था दूर व्हावी या उद्देशाने आज आपण मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड केला होता. तर एका गोष्टीची नोंद घ्यायची आहे मित्रांनो, कालचा आणि आजचा व्हिडिओ त्याच्यामध्ये एक थोडंसं करेक्शन आहे. कारण की ती कालची जी न्यूज होती सुप्रीम कोर्टाची ती अशा पद्धतीने होती की मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. याचा अर्थ असा की याचं इंटरप्रिटेशन काय आहे की मराठा आरक्षणावरील जी स्थगिती आहे ती तूर्त सुप्रीम कोर्टाने हटवलेली नाही आहे. त्याच्यासाठी निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पुढील जानेवारी एंडची तारीख सुचवलेली आहे आणि त्याच्या पुढचं स्टेटमेंट असं होतं की मराठा आरक्षणाबाबत जानेवारीत पुन्हा सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वी नोकर भरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. आता हे स्टेटमेंट काय म्हणते पाहूया. मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकर भरतीला अंमलबजावणीला पर्याय नाही. म्हणजे मराठा आरक्षणाला ज्यावेळी स्थगिती भेटली कोर्टाच्या माध्यमातून तर त्यापूर्वीची जी काही नोकर भरती आहे म्हणजे ॲडव्हर्टाईजमधल्या पेंडिंग परीक्षा असतील किंवा ज्या अपूर्ण नोकर भरतीची प्रक्रिया असतील तर त्या प्रक्रिया पूर्ण करण्याला परवानगी नाही. म्हणजे फायनली तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर निकाल लावायला आणि अपॉइंटमेंट लेटरला परवानगी दिलेली नाही आहे. मात्र परीक्षा घेण्याबाबत सुप्रीम कोर्टानं कुठल्याही पद्धतीचे निर्देश असे ठोस दिलेले नाहीत किंवा तुम्ही परीक्षा घ्या किंवा घेऊ नका अशा पद्धतीचं काही सांगितलेलं नाही आहे. हे एवढं करेक्शन कालच्या 2 व्हिडिओमध्ये करायचं आहे आपल्याला. काल आपल्याला थोडंसं हे जजमेंट घेत असताना नोकर भरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही याचा दुसरा अर्थ साहजिकरित्या असा निघतो की परीक्षा देखील होणार नाही. पण डायरेक्टली आपण असं म्हणू शकत नाही की सुप्रीम कोर्टानं आपल्याला परीक्षा घेण्याबाबत असं काही सांगितलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की नोकर भरतीची अंमलबजावणी करायची नाही. याचा अर्थ परीक्षा घ्याव्या की नाही याबाबत सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलेलं नाही आणि तसं काही डिक्लेरेशन असेल तर आता राज्य शासन किंवा मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कळेलच. त्यामुळे एक करेक्शन तुम्ही लक्षात घ्या. मी ते कमेंट बॉक्समध्ये देखील दोन्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे की परीक्षा या हिअरिंग नंतरच होतील असं ठाम सांगता येत नाही. परीक्षा आधी देखील होऊ शकतात. कारण सुप्रीम कोर्टाचं आणखी एकदा मी रिपीट करतोय, सुप्रीम कोर्टाचं जे कालचं डिक्लेरेशन आहे ते असं सांगतंय की नोकर भरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही. मात्र तुम्ही परीक्षा घेऊ शकता की नाही याबाबत स्पष्ट नाही. त्यामुळे परीक्षा होऊही शकतात. त्याबाबत राज्य शासन आपल्याला अपडेट देईल याची नोंद घ्यायची आहे. याचा अर्थ आपण ढिल्लं पडायचं नाही किंवा आपण आपली तयारी सोडायची नाही. परीक्षा कुठल्याही क्षणी राज्य शासन घेऊ शकतं अशी शक्यता आहे. काल अधिक अभ्यास केल्यानंतर आज मला लक्षात आलं की कालचं स्टेटमेंट थोडंसं करेक्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आज हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि कालच्या 2 व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मी करेक्शन टाकलेलं आहे याची एक नोंद घ्यायची आहे. आरक्षणाचा निर्णय लांब गेलेला आहे पण परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण अभ्यासाच्या बाबतीत कमी पडायचं नाही एवढंच आजचा या व्हिडिओचा उद्देश होता की तुम्ही परीक्षा लांब गेली म्हणून अभ्यास बंद करसाल तर तसं कदापिही करू नका. परीक्षा केव्हाही होईल कारण सुप्रीम कोर्टाचं तसं स्पेशल जजमेंट आलेलं नाही. त्यामुळे आपण अभ्यास चालू ठेवा. परीक्षेच्या तारखेबद्दल आपल्याला स्पष्ट सांगता येणार नाही. तर आपल्याला काही कमेंट व्यक्त करायची असेल तर आपण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.